आज ऋतूच्या नाश्त्यासाठी अगदी 10 मिनिटात तयार होणारा दुधी भोपळ्याचा पराठा बनवला होता. त्याची रेसिपी पुढे शेअर करतेच त्या अगोदर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. पराठा बनवण्यासाठी मी इथं दुधी घेतला होता, त्याची साल काढून घेतली, छान स्वच्छ धुवून घेतला तो. त्यानंतर मग त्याला छान असं किसून घेतलं. त्याच्यामध्ये बिया वगैरे नव्हता, कोवडा होता, त्यामुळे मग मी त्याच्यातले बिया वगैरे काढल्याने तो असंच किसून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा रवा मिक्स केला आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलं होतं 1 चम्मच बेसन आणि एकदम बारीक कट केलेला कांदा टाकला होता. त्यानंतर कोथिंबीर, हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं मी जिरा पावडर पण टाकलेला होता. तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर पाणी वगैरे टाकून छान मिक्स करून घेतलं. त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. थोड्या वेळासाठी रेस्टला ठेवलं ते. इथे 5 मिनिटांनी तयार झालं होतं आपलं मिश्रण. त्यानंतर मग तव्याला तूप लावलं. मी ते मिश्रण त्याच्यावर टाकून घेतलं आणि मग मी ते हातानेच पसरवून घेतलं. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही ते चम्मचने पसरवलं तरी चालेल. मिश्रण छान पसरवल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवलं आणि नंतर मग ते 5 मिनिटासाठी शिजवून घेतलं. दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजून घेतलं मी ते. आणि हो, थोडा माझा आवाज खराब येत असेल कारण तर माझा गळा बसला आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या. इथं पराठा रेडी झाला होता. ऋतूसाठी मी ते पराठा दह्यासोबत दिला होता. तुम्ही पण तुमच्या बाळांसाठी एकदा हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला माहीत असेल दुधी भोपळा किती पौष्टिक असतो. तुम्ही पण तुमच्या बाळांना नक्कीच देऊ शकता. चला मग आजचा हा छोटासा रेसिपी मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.